कोण होणार आहेस तू? दादा. कोण पाहिजे तुला, बेबी गर्ल की बहीण का नको ते सांग. बहीण का नको? चाहूल कुणाची हे डूल कुणाचे झुलते ग आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची. हाय, कसं वाटतंय तुम्हाला दोघांना? मस्त वाटतंय. आता लवकरच तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात. हे फिलिंग कसं आहे? खूप एक्साइटिंग आहे. हो, आणि थोडं मला अँक्शियस पण वाटतंय. म्हणजे फर्स्ट टाईम आहे आणि काहीच आयडिया नसते आपल्याला फर्स्ट टाईम जेव्हा असतं तेव्हा. पण आता सगळे जे गायडन्स करतायत आपल्याला थोडंफार जे माहिती आहे त्याच्यानुसार चाललाय प्रवास. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा न्यूज कळली की आई बाबा होणार आहात, मग तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती दोघांची? आम्ही तर अनप्लॅन, म्हणजे काहीच माहीत नव्हतं आम्हाला की काय, त्यामुळे थोडं हेच होतं आणि भीती पण वाटलेली थोडी की रिस्पॉन्सिबिलिटी. आतापर्यंत आपण तर दोघं सिंगल लाईफ व्यवस्थित सगळं चाललेलं. लग्न झाल्यानंतर लगेच मग हे, आणि मग भीतीदायक पण होतं पण चांगलं पण वाटतंय. आनंद. काय हवंय, म्हणजे तुम्हाला काय इच्छा आहे? की बेबी गर्ल. मला वाटलं दोघांना बेबी गर्ल. मला बॉय, कारण आमच्या घरात म्हणजे पर्सनली बॉयच नाहीये कोणी, सगळ्या गर्ल्स गर्ल्स गर्ल्स. म्हणजे आता 2 बहिणी, आई आणि आम्ही गर्ल्सच राहिलो. मग एक बॉय. ओके. हा, यांच्याकडे सगळे बॉईज आहेत. म्हणजे काही जरी झालं तरी सगळे खुशच होणार आहेत. आणखीन तुम्हाला काही शेअर करायचं आहे असं स्पेशल कुठली मोमेंट प्रेग्नन्सी जर्नी मधली? स्पेशल मुवमेंट्स म्हणजे आता एव्हरी किकच्या वेळी जे आम्हाला स्पेशल वाटतं, आणि मी त्याला हे सगळं म्हणजे त्याला पण सांगते की जेव्हा पण मला फील होतं तेव्हा ते एक खूप मस्त फिलिंग आहे ती. आणि नंतर मी ही मुवमेंट ह्या खूप मिस करेन आफ्टर 9 months. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोघांना.